नमस्ते सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा विषय एक स्पेशल विषय आहे. मी आज एका नवीन विषयावर बोलणार आहे. तर सक्सेसफुल होण्याचं किंवा तर यशस्वी होण्याचं दडपण मुलींवर असतं का? किंवा यशस्वी होण्याचा दबाव मुलींना विचारायचा असेल ना, तर त्या मुलींना विचारा ज्यांच्या आई बापांनी त्यांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या कितीतरी इच्छा बाजूला ठेवल्या आहेत. कारण एका मुलीच्या यशामागे फक्त तिची मेहनत नसते, तिच्या मागे तिच्या आई वडिलांचा विश्वास असतो, त्यांचे कष्ट असतात, त्याग असतो आणि सगळ्यात महत्वाचं माझी मुलगी काहीतरी करून दाखवेल हा विश्वास असतो. लहानपणापासून मुलींना एक वाक्य खूप वेळ ऐकायला मिळतं, इतकं शिकून काय करणार, शेवटी तर दुसऱ्याच्याच घरी जायचं आहे, मुलीला एवढ्या शिक्षणाची काय गरज. पण या सगळ्या प्रश्नापेक्षा मोठा एक प्रश्न प्रत्येक आई वडिलांच्या मनात असतो, तो म्हणजे माझ्या मुलीला तिच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. आणि म्हणूनच आई बाबा तिच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करतात. कधी कधी स्वतःच्या गरजा कमी पडतात, कधी कधी स्वतःसाठी नवे कपडे घेत नाहीत, पण कधी स्वतःच्या आवडीच्या गोष्टी पुढे ढकलतात. पण मुलीच्या फीची तारीख आली की हे पैसे कुठून आणायचे याचा विचार करूनही ते तिचं शिक्षण थांबू देत नाही. कारण त्यांना माहित असतं मुलीला दिलेलं शिक्षण म्हणजे खर्च नाही, ती तिच्या आयुष्याची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. काही आई वडील मुलीला कॉलेजला पाठवताना अनेक गोष्टी ऐकतात. मुलगी आहे, एवढं शिक्षण कशाला, लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहे, पैसा वाया घालवू नका. पण आई वडील समाजाचं ऐकतात का? नाही ऐकत. ते फक्त आपल्या मुलीकडे बघतात आणि तिला म्हणतात तिला शिकायचं आहे ना, शिकू दे, तिचं स्वप्न पूर्ण होऊ दे. आणि त्या एका वाक्यामुळे एका मुलीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आपण मोठे झाल्यावर आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं हे कधी लक्षात येत नाही. शाळेची फी, कॉलेजची फी, पुस्तकं, प्रवासाचा खर्च, कपडे, हॉस्टेल, कधी एखादा फॉर्म, एखादं कोचिंग आणि त्यासोबत सतत एक गोष्ट, तू फक्त मन लावून अभ्यास कर. पण त्या एका वाक्यामागे आई वडिलांनी किती गणित मांडलेले असतात हे आपल्याला नंतर कळतं. आपण परीक्षेच्या आदल्या रात्री उशीरपर्यंत अभ्यास करतो आणि आई शांतपणे आपल्या जवळ बसलेली असते. वडील बाहेरून दमून आलेले असतात, पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कामावर जातात. कारण त्यांच्या मनात एकच स्वप्न असतं, माझ्या मुलीने माझ्यापेक्षा मोठं आयुष्य जगावं. म्हणूनच मला मुलींना एक संदेश द्यायचा आहे आणि एक गोष्ट मुलींना सांगावीशी वाटते. तुमच्या आई वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी केलेला खर्च कधी फक्त पैशांमध्ये मोजू नका. त्यांनी त्यासाठी दिलेला वेळ बघा, त्यांची केलेली मेहनत बघा, त्यांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास बघा. आणि म्हणूनच आयुष्यात काहीही झाले तरी स्वतःला कमी समजू नका. तुम्ही मुलगी आहात म्हणून तुमचे स्वप्न छोटे असण्याची गरज नाही. तुम्हाला शिकायचं असेल शिका, नोकरी करायची असेल करा, व्यवसाय करायचा असेल करा, घर सांभाळायचं असेल तेही अभिमानाने करा. पण कोणताही निर्णय घेताना तो तुमच्या मनापासून घेतलेला असू द्या. कारण तुमचं आयुष्य फक्त समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तुमचं आयुष्य तुमचं आहे. शेवटी एवढंच सांगेन, एक दिवस जेव्हा तुमचं यश तुमच्या आई वडिलांसमोर उभं राहील ना, तेव्हा कदाचित त्यांना त्यांच्या केलेल्या त्यागाची किंमत जाणवेल. त्यांना आठवेल आपण कधी मुलीच्या फीची चिंता केली होती, कधी तिच्या पुस्तकासाठी पैसे जमवले होते, कधी समाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि आज तीच मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे. म्हणून मुलीच्या शिक्षणावर खर्च करणाऱ्या प्रत्येक आई वडिलांना मनापासून सलाम. आणि प्रत्येक मुलीला एवढंच, तुमच्या विश्वास ठेवणाऱ्या त्या 2 माणसांसाठी नाही, तर स्वतःसाठी मोठी स्वप्न बघा. कारण मुलीला शिकवणं म्हणजे फक्त तिचं भविष्य घडवणं नाही, तर एका संपूर्ण पिढीचं भविष्य घडवणं आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की मुलींना शिक्षण आणि स्वतःची ओळख मिळणं खूप महत्वाचं आहे, तर हा विचार नक्की पुढे शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.